गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो. मराठी या विषयामध्ये वाक्य प्रकार आणि वाक्य रूपांतर हा भाग आपण शिकत होतो. आजचं लेक्चर मी पुन्हा पाठवलेलं आहे. उद्या एक दिवसाचा गॅप असेल कारण ख्रिसमस आहे. त्याच्यानंतर आपलं पुन्हा एकदा शनिवारी लेक्चर तुम्हाला मिळेल. आता या 2 दिवसात तुम्ही लेक्चर विसरू नये म्हणून आज मी तुम्हाला एक लेक्चर पुन्हा पाठवलेलं आहे जे मी कालच शिकवलेलं होतं. आता हा प्रकार सांगण्याचा अर्थ एवढ्यासाठी की बऱ्याच मुलांनी तुम्ही किती जण लेक्चर बघता हेही आम्हाला दिसतं, कारण आम्ही यूट्यूबवर आता लेक्चर पाहत आहोत. कारण यूट्यूबवर आम्हाला लेक्चर सेंड केल्यानंतर किती जणांनी ते व्ह्यू केलं किंवा पाहिलं हे दिसतं. त्यामुळे आम्हालाही लक्षात येत आहे की आमचे लेक्चर किती लोक ऐकतात. असंही आम्ही एकच लेक्चर पुन्हा पाठवू शकतो. तुम्ही नसेल ऐकत तर तुमच्या 100 वेळा जरी तुम्ही ते ओपन केलं तर तुम्हाला तेच दिसावं हा देखील आमचा उद्देश आहे. आणि त्याचबरोबर बऱ्याच लोकांनी मला हा डाऊट विचारलेला होता की सर हा वाक्य प्रकार हा प्रकार आम्हाला काही समजलेला नाही आहे. ओके, सो म्हणून मी पुन्हा एकदा तो शिकवायला घेतलेला आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण पहिल्यांदा वाक्याचे 3 प्रकार हे वाक्याच्या अर्थावरून पाहिलेले होते. विधानार्थी सिंपल सेंटेन्स असतं, केवळ वाक्य असतं, एकदम साधं सिंपल वाक्य असतं. लक्षात घ्या ओळखायचं कसं, तर तुम्हाला समजा प्रश्न दिलेला आहे, वरती खाली 3 ऑप्शन्स दिलेले असतात. यामध्ये या 3 ऑप्शनमध्ये एक वाक्य प्रश्नार्थी असतं जे तुम्हाला ओळखता येतं. पाठीमागे शेवटला प्रश्न चिन्ह असेल किंवा त्याच्यात क वरून काहीतरी प्रश्न विचारलेला असेल, काय, केव्हा, कुठे, कसा वगैरे, तर ते उत्तर नसेल. दुसरं त्याच्यामध्ये एखादं उद्गारवाचक शब्द असेल तर तेही उत्तर नसेल. ते 2 उत्तरं सोडून तिसरं जे उत्तर आहे ते कन्फर्म तुमचं विधानार्थी वाक्य असेल. तर आता ते केवढं तरी किमान ओळखायला शिका. दुसरी गोष्ट प्रश्नार्थी वाक्य हे आपण शिकलेलो आहोत. प्रश्नार्थी म्हणजे कने सुरू होणारे, केव्हा, कुठे, कसा, कुठे, कधी, कधीपर्यंत हे सगळे कने सुरू होणारे शब्द म्हणजे प्रश्नार्थी वाक्य. ओळखण्याचं सिंपल साईन याच्या शेवटला प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं असतं. नसेल तर मधलं क वरून येणारा कोणता तरी एखादा शब्द असेल जो तुम्हाला प्रश्नार्थक चिन्ह किंवा शब्द दाखवेल. ते बघायचं 3 ऑप्शनमध्ये. ते जर भेटलं तर तुम्हाला उत्तर भेटलं असं समजून जायचं. तिसरं आहे उद्गारार्थी वाक्य. आता हे उद्गारार्थी वाक्य ओळखण्याचे 2 प्रकार. एक तर शेवटला वेटीदांडू दिलेला असतो, म्हणजे एक उभा रेष आणि खाली त्याच्या टिंब वेटीदांडू, किंवा मध्ये कुठेतरी तोंडातून जे आपल्या विचित्र असे शब्द येतात किंवा ज्याला आपण एक्सप्रेशन, वाईल्ड एक्सप्रेशन असं म्हणतो. अबब, अरे रे, वा वा, छान छान, मस्त मस्त, सुंदर सुंदर, आरा रा रा, हे असले जे शब्द आहेत याच्यापुढं उद्गारवाचक चिन्ह लागतं. त्याला उद्गारार्थी वाक्य असं म्हणतात. तर आता हे ओळखण्याचं सिंपल साईन एकतर मध्ये विटीदांडू असेल किंवा शेवटला विटीदांडू असेल. एक दुसरं त्याच्यामध्ये पहिलाच किंवा दुसरा शब्द असा असेल जो आरा रा रा, अरे रे रे, अरे बापरे असले विचित्र काहीतरी शब्द दाखवेल. ओके, तर ते वाक्य असेल उद्गारार्थी. आता अर्थावरून झालं. आता क्रियापदावरून कसं ओळखायचं. आता तुम्हाला जे परीक्षेला विचारलं जाणार ते मोस्ट ऑफ क्रियापदावरून विचारलं जाणार. ओके, तेच प्रकार आहेत, थोडेसे डीपमध्ये आहेत क्रियापदावरून. तर स्वार्थी वाक्य. एखादं वाक्य तुम्ही वाचा. वाक्य वाचल्यानंतर जर तुम्हाला भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ यापैकी फक्त असं काहीतरी दिसत असेल की त्याच्यामध्ये प्रश्नार्थी चिन्ह नाही आहे, ते उद्गारार्थी नाही आहे, ओके, मग साधं विधान आहे. मग साधं विधान असेल आणि त्याच्यामध्ये जर काळ लपलेला असेल, म्हणजे भूतकाळ, भविष्यकाळ किंवा वर्तमानकाळ असेल, तर ते वाक्य जे असतं त्याला स्वार्थी वाक्य म्हणतात. आता वर्तमान काळ कसा ओळखाल. वाक्याच्या शेवटला आहे किंवा आहेत शब्द लागेल. ओके, भूतकाळ कसं ओळखाल. वाक्याच्या शेवटला होता, होते हे शब्द लागतील. भविष्यकाळ कसा ओळखाल. असतील, असेल हे जे शब्द लागतील तर भविष्यकाळ. तर तुम्हाला भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ जर ओळखायला येत असेल
तो काळ असलेलं जर वाक्य असेल, सिम्पल सेंटेन्स असतं, फक्त त्याच्यात काळ शोधायचा असतो. जर काळ शोधता आला तर ते वाक्य असतं स्वार्थी वाक्य. इथं उदाहरणं दिलेली आहेत बघा. मुले शाळेत गेली म्हणजे काय झालं? भूतकाळ. ओके, कुठला भूतकाळ आहे त्याच्याशी आपल्याला काही घेणं नाही, फक्त भूतकाळ. ओके, मग ते वाक्य कोणतं वाक्य झालं? स्वार्थी वाक्य. दुसरं वाक्य दिलं आहे, खेळाडू मैदानावर सराव करतात. काम चालू आहे, वर्तमान काळ. स्वार्थी वाक्य. कळलं? वाक्य वाचायचं. त्यांनी सांगितलेलं असेल की काळ क्रियापदा. आता तुम्हाला विचारलं कसं जाईल? वाक्याचा प्रकार ओळखा. पहिलं वाचून बघायचं सिम्पल सेंटेन्स. आता उत्तर लिहिताना दोन्ही लिहायचे, विधानार्थी पण वाक्य लिहायचं आणि स्वार्थी वाक्य पण लिहून ठेवायचं, म्हणजे जेणेकरून कुठलं तरी एक बरोबर असणारच. कळते? कारण प्रत्येक विधानार्थी वाक्य हे स्वार्थी वाक्यसुद्धा असतं. कळलं? प्रत्येक विधानार्थी वाक्य हे स्वार्थी वाक्यसुद्धा असतं. त्यामुळे पहिल्यांदा विधान शोधायचं, त्यातला काळ ओळखायचा. काळ जर दिसला, स्वार्थी वाक्य. मग तो वर्तमान असेल, भूतकाळ असेल, भविष्यकाळ असेल, काही असो, स्वार्थी वाक्य. वाक्याचा क्रियापदाचा पहिला प्रकार. ओके. दुसरा प्रकार. आता तुम्हाला प्रत्येकाला काम सांगितलेलं वाक्य आलं. खिडकी लावून घे, जेवण कर, झोपून जा, टी व्ही बघ, लाईट बंद कर, फॅन बंद कर. हे जे शेवटला जर तुम्हाला आज्ञा आलेली असेल तर ते सिम्पली आज्ञार्थी वाक्य आहे. ओके. दुसरं, कोणी आशीर्वाद दिलेला असेल तरी तो आज्ञार्थी वाक्य. यशस्वी भव, आज्ञा आहे, यशस्वी व्हायचे तुला, बरोबर आहे. सुखी रहा, आशीर्वाद जरी दिला तरी त्याच्यामध्ये सुद्धा आज्ञा असते. सुखी रहा, ओके, किंवा यशस्वी भव. हे सगळे जर पहिला आज्ञा आली तर आज्ञार्थी. आशीर्वाद जरी दिला कोणी तर आज्ञार्थी. वाक्य वाचायचं, तुम्हाला त्यात काय दिसतं ते बघायचं. कोणी प्रार्थना केलेली असेल, यार माझं एवढं काम कर, ओके, मला सद्बुद्धी दे, मला अक्कल दे, इच्छा व्यक्त केली, काय केले? प्रार्थना केली आहे देवासमोर. देवासमोरचं जरी वाक्य आलं तरी ते आज्ञार्थी असणार आहे देवाच्याबद्दल. ओके. प्रार्थना केली कुठल्याही, माझं एवढं काम करा सर, ओके, किंवा तू हे केलंच पाहिजे, आज्ञा आहे. ओके. त्याच्यानंतर तुझ्याकडूनच होईल, माझा आशीर्वाद आहे. आशीर्वाद आज्ञार्थी वाक्य. प्रार्थना केलेली असेल तरी आज्ञार्थी वाक्य असेल. कोणी तुम्हाला काही महत्त्वाची माहिती सांगितलेली असेल, उपदेश केलेला असेल, भविष्यात सक्सेस व्हायचं असेल तर तुला मेहनत करावी लागेल, उपदेश केला आहे, आज्ञार्थी वाक्य आहे. आणि कोणी जर सूचना जरी दिलेली असेल तरीसुद्धा ते आज्ञार्थी वाक्य आहे. कळते? वाक्यामध्ये पहिलं वाक्य वाचायचं, बघायचं काय प्रकार आहे. आज्ञा दिलेली आहे, आशीर्वाद दिलेला आहे, कोणी प्रार्थना केलेली आहे, कोणी उपदेश केलेला आहे, कोणी सूचना दिलेली आहे. काय केलं आहे नेमकं ते बघायचं आणि त्यानुसार त्या वाक्याचा अर्थ लावायचा, तर ते आज्ञार्थी वाक्य असतं. कळलं? कोणी तुला आज्ञा दिलेली असेल, कोणी आशीर्वाद दिलेला असेल, कोणी सूचना केलेली असेल, कोणी प्रार्थना दिलेली असेल, कोणी उपदेश केलेला असेल, तर ते सर्व वाक्य आज्ञार्थी वाक्य असतात. ओके. तर हे असतं आज्ञार्थी वाक्य. ओके. आता लक्षात ठेवायचं, आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश किंवा सूचना यापैकी काही विचारलं असेल तर ते आज्ञार्थी वाक्य झालं. ओके. आता हे बरेच मुलं म्हणतील सर आम्ही कसं ओळखायचं? तर करा, द्या, खावा, बसा, झोपा, आज्ञा जिथे जिथे तुम्हाला दिसेल ते सगळे आज्ञार्थी वाक्य आहेत. किंवा एखाद्याने कोणी सूचना केली आहे, हे केलंच पाहिजे, आज्ञार्थी आहे. कोणी उपदेश केलेला असेल, कोणी चांगलं सांगितलं असेल तर तिथे आज्ञार्थी. आज्ञार्थी सगळ्यात सोपं. ओके. स्वार्थी वाक्य तर त्याच्यापेक्षाही सोपं. वाक्य विधान दिलेलं असेल, त्याचा काळ दिलेला असेल तर ते स्वार्थी. पण स्वार्थी आणि आज्ञार्थी वाक्य वेगवेगळं असतं. आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा किंवा आशीर्वाद दिलेला असतो, किंवा प्रार्थना केलेली असते, विनंती केलेली असते, उपदेश आणि सूचना दिलेल्या असतात. तर तुम्ही हे पहिलं लक्षात घ्या. आता पुढचं जे आहे विद्यार्थी वाक्य, विद्यार्थी, ते जरा नंतर बघू, कारण ते तुम्ही जर समजलं तर तुम्हाला वाटेल सारखंच आहे.
आज्ञार्थी आणि विद्यार्थी. तर ते थोडंसं थांबा. पुढे बघा, संकेतार्थी. वाक्य वाचल्यानंतर जर त्याच्यात एखादी अट किंवा संकेत दिलेला असेल, पाऊस पडला तर हवेत गारवा आला असता. काय आलं आहे? संकेत आला आहे, बरोबर आहे. संकेत याचा अर्थ भविष्यकाळातले भविष्यवाणी. तर तुम्हाला भविष्यवाणीचे वाक्य ओळखता आले पाहिजेत. या मी जर जेवलो असतो तर आता माझा उपवास झाला नसता. कळते? संकेत. जेवला असता तर. जर तर आलं संकेतार्थी वाक्य. जर किंवा तर हा शब्द आला तर संकेतार्थी वाक्य. साधं, सिंपल, सोपं ओळखायचं. जर किंवा तर हा शब्द आला वाक्यामध्ये तर ते झालं संकेतार्थी. सिंपल. मी ते करायला पाहिजे होतं त्यामुळेच आज मी अयशस्वी झालो. जर किंवा तर शब्द वाक्यात दिसला संकेतार्थी. सिंपल. आज्ञार्थीसाठी आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश, सूचना यापैकी काय केले ते बघायचं. आज्ञार्थी. आणि जर साधं सिंपल विधान दिसत असेल, त्याच्यात काळ दिसत असेल तर स्वार्थी वाक्य. कळते? आपण वाक्य लिहून देणार आहोत, अर्थ लिहून देणार आहोत. सध्या तरी तुम्ही फक्त या वाक्यांचे अर्थ प्रकार समजून घ्या, मग आपल्याला ते सांगता येईल. आता शेवटचा प्रकार आहे विद्यार्थी वाक्य. जर एखाद्याने तुम्हाला काम सांगितलं तर ते विद्यार्थी. एखाद्याने तुम्हाला फक्त शक्यता सांगितली, पाऊस पडणार आहे रे आज, आज कदाचित जास्त थंडी पडेल, आज कदाचित माझं हे काम होईल. जर शक्यता दिसल्या तर ते विद्यार्थी. जर तुम्हाला एखादं काम करायला सांगितलं तर ते कर्तव्य. पुस्तकं उचलून ठेव, घड्या घालून ठेव, वहीत लिहून घे. जे जे कामं सांगितली, आता तुम्ही म्हणाल सर तर तुम्ही तर आज्ञा म्हणले होते. कर्तव्य, कारण ते काम करावंच लागणार आहे तुम्हाला, आज नाही तर उद्या. बघायचं वाक्य वाचल्यानंतर जर आज्ञा आणि आज्ञार्थी जरी लिहिलं तरी बरोबर येणार, विद्यार्थी बरोबर लिहिलं तरी बरोबर येणार, कारण आज्ञार्थी आणि विद्यार्थ्यांचे काही शब्द अर्थ बरोबर आहेत. ओके. पण कर्तव्य जर आलं की तुला परिसर, आता बघा कर्तव्याचं उदाहरण कर्तव्य शब्द दिलेला असतो आतमध्ये. शक्यता तुम्हाला ओळखता येतात. ओके. त्याच्यामध्ये पुढे काय होईल एक सांगितलं जातं, बरोबर आहे. शक्यता. योग्यता, हे काम तूच करू शकतो. अंगी धैर्य असणाराच व्यक्ती हे काम करू शकतो. ज्याच्यामध्ये तुम्हाला प्राऊड फील होईल असं काहीतरी दिलेलं आहे, एकदम शक्यता, एकदम प्राऊड वाटेल असं काही दिलेलं आहे, तर ते योग्यता. त्याचंसुद्धा विद्यार्थी वाक्य. आणि इच्छा दिलेली असेल तर सुद्धा विद्यार्थी. आता हे तुम्ही कसं ओळखायचं, हे सध्या तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा. आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश, सूचना आज्ञार्थी. कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा विद्यार्थी. संकेतार्थीचा अर्थ सांगितलेला आहे. जर किंवा तर शब्द आला तर संकेतार्थी. सगळ्यात सोपं. स्वार्थी वाक्याचं पण सगळ्यात सोपं. साधं विधान दिलेलं असेल त्याच्यामध्ये फक्त काय शोधायचं आहे, काळ शोधायचा आहे. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ. स्वार्थी वाक्य. ओके. याची उदाहरणं मी तुम्हाला लिहून देईन, त्यावेळी तुम्हाला याच्या सगळ्यांचे अर्थ कळतील. आता बघा, पहिलं विचारलं आहे आशयानुसार अर्थ सांगा. म्हणजे तुम्हाला फक्त 3च प्रकार पहिल्यामध्ये ओळखायचे आहेत आणि दुसऱ्यामध्ये क्रियापदाच्या रूपानुसार, म्हणजे 4 प्रकारपैकी. तर बघा, गोट्यातील गाय हंबरते. गोट्यातील गाय हंबरते. आता याच्यामध्ये फक्त 3 शब्द विचार करायचा आहे. काय? विधानार्थी आहे, उद्गारार्थी आहे का प्रश्नार्थी आहे? गोट्यातील गाय हंबरते साधं विधान आहे. विधानार्थी. श्रीमंत माणसाने श्रीमंतीचा गर्व करू नये. काय? विधानार्थी, साधं विधान आहे. किती सुंदर देखावा आहे, विटीदांडू आला. काय? उद्गारार्थी. यावर्षी पाऊस खूप पडला. यावर्षी पाऊस खूप पडला. विधानार्थी, साधं विधान आहे, त्याच्यापुढे काहीच दिलेलं नाही. तुझा आवडता विषय कोणता? प्रश्नचिन्ह आलं म्हणजे प्रश्नार्थी. गोट्यातील गाय हंबरते विधानार्थी. श्रीमंत माणसाने श्रीमंतीचा गर्व विधानार्थी. किती सुंदर देखावा उद्गारार्थी. यावर्षी पाऊस खूप पडला काय केलेलं आहे? विधानार्थी. आणि तुझा आवडता विषय कोणता? प्रश्न विचारला आहे, प्रश्नार्थी. आशयानुसार, म्हणजे अर्थानुसार लक्षात ठेवायचं. आणि दुसरं एक क्रियापदानुसार. आता क्रियापदानुसार जर विचारलं तर थोडंसं अवघड, समजून घ्या.
प्रार्थनेसाठी रांगेत उभे राहा. उभे राहा म्हणजे काय? आज्ञा केली आहे म्हणजे आज्ञार्थी वाक्य. बरोबर आहे. पुढं, सरिताने अधिक मेहनत केली असती तर तिला उज्ज्वल यश मिळाले असते. आता याच्यामध्ये काय सांगितलं आहे? शक्यता. बरोबर आहे. जर मेहनत केली असती तर काय मिळालं असतं? यश मिळालं असतं. शक्यता सांगितली आहे. बरोबर आहे. मग ते काय आलं? विद्यार्थी वाक्य. पुढं, विद्यार्थी कवायत करत आहेत. विद्यार्थी कवायत करत आहेत. करत आहेत म्हणजे साधं विधान आहे. बरोबर आहे. पण काय आहेत? करत आहेत. आहेत म्हणजे काम चालू आहे, वर्तमान काळ. म्हणजे वाक्य कोणतं आलं? स्वार्थी वाक्य. पुढे, विद्यार्थ्यांनो सभागृहात गोंगाट करू नका. नका काय केलेली आहे? आज्ञा केलेली आहे. बरोबर आहे. आज्ञा केलेली आहे तर याचा अर्थ ते आज्ञार्थी वाक्य आहे किंवा सूचनासुद्धा केलेली आहे की विद्यार्थ्यांनी सभागृहात गोंगाट करू नका. सूचना आहे. कदाचित ती विनंती पण आहे. गोंगाट करू नका रे, विनंती आहे. उपदेशसुद्धा आहे. गोंगाट करायचा नाही का? उपदेश पण आहे. बरोबर आहे. म्हणजे ते सर्व आज्ञार्थीचं आहे. ओके. शेवटचं, क्रिकेटच्या सामन्यात आज भारत नक्की जिंकेल. जिंकेल म्हणजे काय आलं? शक्यता आली. ओके. एक अंदाजा लावला, शक्यता आली. याचा अर्थ काय आलं? विद्यार्थी वाक्य. वाक्यावरून तुम्हाला हे प्रकार कळतील. त्यासाठी हे फक्त 5 शब्द आणि हे 4 शब्द लक्षात ठेवा. ओके. तुम्हाला मी याची उदाहरणं नेक्स्ट लेक्चरमध्ये लिहून देतो.